महावितरणकडून ग्राहकांना 48 तासात स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असल्याचा SMS प्राप्त झाल्यानंतर नागरिकांमध्ये संभ्रमाचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी महावितरण कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। जोपर्यंत संबंधित संस्था किंवा घर मालकाची रीतसर NOC घेतली जात नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटर बसवायचे नाहीत अशी खंबीर भूमिका सुशांत नाईक यांनी यावेळी मांडली। गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांवर स्मार्ट मीटर लादले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत। महावितरणनं थेट ग्राहकांच्या मोबाईलवर SMS पाठवून 48 तासात मीटर बदलण्याची ताकीद दिल्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। या सक्तीच्या विरोधात युवासेनेनं महावितरणचं कार्यालय गाठून प्रभारी कार्यकारी अभियंता सचिन राऊत यांच्याशी चर्चा केली। या ठिकाणी आलेलो होतो। कालच बऱ्याच जणांना शहरातील असेल या सिंधुदुर्गातील असेल बऱ्याच जणांना 48 तासाची मुदत देऊन एक SMS MSEBच्या मार्फत आलेला आहे की तुम्ही जर ह्या काय पद्धतीने SMS आहे की 48 तासात तुम्ही आपले मीटर स्मार्ट मीटर करून घ्यावेत अशा पद्धतीचे SMS या MSEBकडून काढण्यात आलेला आहे। त्या संदर्भात आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी या MSEB कार्यालयामध्ये आलेलो होतो। खरं म्हणजे कालच मुख्यमंत्री महोदय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कालच आवाहन केलं होतं की कोणाची NOC घेतल्याशिवाय कोणालाही अदानींचा स्मार्ट मीटर बसवण्याची मुभा दिली गेलेली नाही आहे। त्यामुळे NOC घेतल्याशिवाय कुठचाही स्मार्ट मीटर बदलू नये असा ग्राहकांना सिंधुदुर्गातल्या जे MSEBचे ग्राहक आहेत आणि जी जनता आहे त्यांना आम्हाला असं आवाहन करायचं आहे की कोणीही ह्या भूलथापांना बळी पडून किंवा अदानीवाल्यांचे जे कर्मचारी त्या ठिकाणी येतात आणि जे जबरदस्तीने जे मीटर बदलत आहेत अशांना तुम्ही हकलून लावलं पाहिजे। कारण अशा NOC घेतल्याशिवाय कुठचाही मीटर बदलण्याची तजवीज किंवा त्यांची मुभा अशा MSEBने त्यांना दिलेली नाही आहे। तुमचे जबरदस्तीने मीटर बदलले जात आहेत, त्यामुळे भरमसाठ हे बिल या ठिकाणी तुमचं ह्याच्या पुढे येणार आहे। त्यामुळे या ग्राहकांना असं आम्हाला MSEBच्या ग्राहकांना आम्हाला असं आवाहन करायचं आहे की तुम्ही कुठची NOC दिल्याशिवाय आपले मीटर बदलायला देऊ नका आणि ते बघा की NOC कोण देत आहे का त्याच्या विरोधात जर जाऊन जर MSEBवाले किंवा अदानीचे मीटरवाले जर तुमचे मीटर बदलले असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा। आम्ही ह्या MSEBला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। ह्या जिल्ह्यामध्ये सगळं आलबेल चाललेलं आहे। पालकमंत्री महोदय नितेश राणे हे सगळं बघतायत आणि MSEBसुद्धा ह्या गोष्टी म्हणजे MSEBचे अधिकारीसुद्धा ह्यांना ऐकत नाहीत अशी भूमिका या ठिकाणी जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे झालेली आहे। कुठचाच अधिकारी ऐकत नाही। आता MSEBवाल्यांच्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं तुम्ही अदानींच्या ह्यांना दिलेलं आहे का तुम्ही परमिशन, तर त्या पद्धतीने त्यांनी कुठचीही परमिशन दिलेली नाही। आम्हाला हा GR दाखवण्यात आला। या GRमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की उपस्थितीमध्ये कुठचे कोणाचे मीटर बदलायचे आहेत। त्यांनी NOCच घेतली पाहिजे। त्यांची जर NOC असेल, त्यांचा जर मीटर खराब झाला असेल तर त्यांना मुभा देण्यात आलेली आहे। कारण मीटरच शिल्लक नाहीत म्हणून ती मुभा देण्यात आलेली आहे की हा मीटर बदलावा। त्यामुळे ह्याच्यात जनतेमध्ये खूप मोठा आक्रोश या अदानीच्या स्मार्ट मीटरबद्दल आहे। जर कोणी असा जबरदस्तीने मीटर बदलत असेल तर शिवसेना स्टाईलने त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। MSEBमध्ये मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे लक्षात ठेवावं। आणि त्यामुळे अदानी जे मीटरवाले आहेत जे बदलत आहेत त्यांना मला ठाम इशारा द्यायचा आहे की याच्या पुढे कुठच्याही ग्राहकांचे कुठच्याही जनतेचे सिंधुदुर्गामधले कोणीही मीटर बदलू नयेत, नाहीतर आम्ही त्यांना जाब विचारल्याशिवाय त्यांना तिथे राहायला देणार नाही आहे, हे लक्षात ठेवावं त्यांनी। एवढंच मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी सांगतोय। यावेळी उपकार्यकारी अभियंता मनीष सावंत, सहाय्यक अभियंता ओमकार स्वामी, नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, राजू राठोड, महेश कोदे आणि दिव्या साळगावकर उपस्थित होते।